मास्टर्स गेम्स असोसिएशनतर्फे नाशिक येथे 28 ते 31 जानेवारी दरम्यान पहिल्या खुल्या गटातील मैदानी स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत निढोरी येथील सागर बळवंत चितळे या ज्येष्ठ खेळाडूनं 40 वर्षावरील वयोगटात विविध क्रीडा प्रकारांमध्ये पारितोषिकांची अक्षरशः लयलूट केली आहे। त्यामुळे त्याची थायलंड इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे। राष्ट्रीय मास्टर मैदानी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून सागर चितळे हा महाराष्ट्र संघातून खेळत होते। यांनी 200 मीटरमध्ये सुवर्ण पदक, 400 मीटरमध्ये अडथळा स्पर्धेत रौप्य पदक, 100 मीटर धावणे या स्पर्धेत कांस्य पदक, 100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं। त्यांच्या रिले संघामध्ये सागर चितळे राष्ट्रीय मैदानी स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पार। 2015 पासून आजतागायत ज्येष्ठांच्या मैदानी स्पर्धेमध्ये सागर चितळे यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये 28 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य पदकं अशी तब्बल 53 पदकं पटकावली आहेत। त्यांच्यासह अश्विनी शिंदे पोलीस नाशिक, सुचित्रा चव्हाण कृषी खाते रत्नागिरी, सचिन जगताप उद्योजक कुरुंदवाड यांचा समावेश होता। चितळे यांना क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार यांचं मार्गदर्शन आणि वडील बळवंत सूरज कोळी, अमृत तिवले, सुरेश लोंढे चितळे, आई मंगल व पत्नी गीता यांचं प्रोत्साहन मिळतंय। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।